तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की ॲप्लिकेशन जे आपलं असतं .NET ॲप्लिकेशन म्हणजे Azureवरती आपण ॲप सर्व्हिसमध्ये कसं डिप्लॉय करतोय. म्हणजे बऱ्याच जणांना जे ॲप्लिकेशन डिप्लॉयमेंट वगैरे जे असते ते तर जास्त त्याबद्दल आयडिया नसते. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया एकदम सिंपल स्टेपमध्ये सिंपल एक ॲप्लिकेशन आपण बनवून पूर्ण स्क्रॅच पासून ती जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सिंपली आपण काय करतोय, सध्या माझ्याकडे एक Azureचं अकाउंट आहे. सध्या हे जे अकाउंट आहे हे ट्रायल व्हर्जन आहे. सेम तुम्ही अशा प्रकारे एक Azure अकाउंट क्रिएट करू शकताय. म्हणजे तुमच्या प्रॅक्टिस पर्पज किंवा ट्रेनिंग पर्पज. जर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील Azure अकाउंट क्रिएट करण्यासाठी तर कमेंटमध्ये ॲड करा. मी नक्की त्यावर सजेशन वगैरे तुम्हाला देईन. तर सिंपली हे माझ्याकडे एक Azure अकाउंट आहे. तर इथे ॲप सर्व्हिसेस वगैरे आहेत. आपण इथून डायरेक्टली क्रिएट करू शकतोय. पण मी डायरेक्टली व्हिज्युअल स्टुडिओमधून .NET ॲप्लिकेशन जे आहे ते क्रिएट करणार आहे आणि तिथून जे आहे ते ॲप सर्व्हिस डायरेक्टली ते ॲप्लिकेशन जे आहे ते डिप्लॉय करणार आहे. तर सिंपली मी आता काय करतोय की सोल्युशनवरती एक नवीन प्रोजेक्ट ॲड करतोय. म्हणजे इथं आता डायरेक्टली न्यू प्रोजेक्ट ॲड करतोय आणि एक सिंपल MVC ॲप्लिकेशन आपण डायरेक्टली म्हणजे जे डिफॉल्ट स्ट्रक्चर आहे ते आपण क्रिएट करतोय आणि ते सिंपल ॲप्लिकेशन डायरेक्टली आपण डिप्लॉय करणार आहे. तर सिंपली इथं आता टेस्ट Azure डिप्लॉयमेंट मी नाव देतोय ॲप्लिकेशनला आणि डायरेक्टली मी नेक्स्ट वरती क्लिक करतोय आणि इथं कॉन्फिगर HTTPS वरती क्लिक करून जे .NET लेटेस्ट व्हर्जन आहे तेच फ्रेमवर्क मी ठेवतोय आणि डायरेक्टली क्रिएट वरती क्लिक करतोय. तर सिंपल ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं इथं जे क्रिएट झालेलं आहे. डायरेक्टली मी आता या ॲप्लिकेशनला सेट ॲज अ स्टार्टअप करतोय आणि सिंपल जर हे ॲप्लिकेशन आता रन केलं तर यामध्ये जो डिफॉल्ट MVCचा जो इंडेक्स पेज आहे ते तिथे डायरेक्टली तुम्हाला शो होईल. आता हे जे डिफॉल्ट ॲप्लिकेशन आहे टेस्ट Azure डिप्लॉयमेंट आणि हा जो वेलकम मेसेज आहे हा इथे शो झालेला आहे. तर ॲप्लिकेशन आता मी स्टॉप करतोय इथं आणि डायरेक्टली इथून मी डायरेक्टली हे जे ॲप्लिकेशन आहे हे Azureवरती आता डिप्लॉय करतोय. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिंपली आपला हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे आणि सिंपली पब्लिश यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं पब्लिश नंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे इथे टार्गेट जो आहे तो Azure सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सिंपल स्पेसिफिक यामध्ये स्पेसिफिक टार्गेटमध्ये आपल्याला Azure ॲप सर्व्हिस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे तो जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली इथे तुमचं जे Azure जे सबस्क्रिप्शन वगैरे असेल ते लॉग इन नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला लॉग इनसाठी विचारलं. आता माझ्या केसमध्ये ऑलरेडी मी लॉग इन केले. ते जे सेम अकाउंट तुमचं Azureचं इथं तुम्ही लॉग इन केले ते सेम अकाउंट तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. हे तर सिंपली आता माझं लॉग इन असल्यामुळे तिथं पॉपअप आला नाही, पण तुमच्या केसमध्ये तो पॉपअप येतोय लॉग इनसाठी आणि त्या केसमध्ये तुम्ही जे तुमचं Azureचं अकाउंट आहे ते तुम्ही तिथे ॲड करू शकता. आणि सिंपली इथं माझं सध्या रिसोर्स ग्रुप वगैरे ते प्रॉपर दिसत आहेत. म्हणजे जे एक्झिस्टिंग रिसोर्स ग्रुप वगैरे असतील ते इथे दिसत आहेत. तर मी डायरेक्टली इथे एक न्यू डिप्लॉयमेंट आहे ते बनवणार आहे. त्यामुळे डायरेक्टली मी इथं क्रिएट न्यू वरती क्लिक करतोय आणि पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे नेम वगैरे त्या ॲप सर्व्हिसचं तुम्हाला काय द्यायचं आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही इथं फिल करू शकता. आता सबस्क्रिप्शन नेम वगैरे ते तुमचं पूर्ण जे Azureचं अकाउंट आहे ते ऑटोमॅटिकली फिल होईल. रिसोर्स ग्रुप आहे तो रिसोर्स ग्रुप माझा एजेड ग्रुप RG हा जो डिफॉल्ट रिसोर्स ग्रुप आहे तो मी इथे डायरेक्टली सिलेक्ट करतोय. जर तुमच्याकडे रिसोर्स ग्रुप वगैरे नसतील, फ्रेश अकाउंट असेल तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली इथून न्यूवरती क्लिक करून एक रिसोर्स ग्रुप बनवू शकता आणि तो डायरेक्टली तुम्हाला तिथं ॲड होईल. तर माझ्या केसमध्ये ऑलरेडी माझ्याकडे एक आता रिसोर्स ग्रुप आहे. सिंपली इथं हा रिसोर्स ग्रुप मी सिलेक्ट करतोय आणि होस्टिंग प्लॅन जो आहे तो सध्या मी इथं जो एक्झिस्टिंग होस्टिंग प्लॅन आहे तो इथं ॲड केला आहे. तुमच्या केसमध्ये इथे तुम्ही न्यू होस्टिंग प्लॅन ॲड करू शकता. सिंपली इथं न्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ती इथं तुम्ही ॲड करून तो जो नवीन प्लॅन आहे तो तुम्ही डायरेक्टली इथून ॲड करू शकताय. आता माझ्या केसमध्ये तो ऑलरेडी मी ॲड केला आहे त्यामुळे ही स्टेप मी इथं ॲड करत नाही. मी डायरेक्टली इथे कॅन्सलवरती क्लिक करतोय आणि डायरेक्टली मी इथे आता क्रिएटवरती क्लिक करतोय. आणि डायरेक्टली तुमचे जे थोड्या वेळानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे डायरेक्टली ह्या रिसोर्स ग्रुपच्या अंडर हे जे ॲप्लिकेशन म्हणजे तुमची जी ॲप सर्व्हिस आहे ती इथे तयार झालेलं आहे. म्हणजे इथे तुम्ही जर आता टेस्ट Azure डिप्लॉयमेंट हे जे आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप सर्व्हिस तयार झालेलं आहे आणि डायरेक्टली फिनिशवरती क्लिक करायचं आहे. या प्रोसेसनंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते पब्लिश झालेलं आहे. म्हणजे लोकली या गिट फोल्डरमध्ये तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सध्या एक गिट फोल्डर बनलेला असतोय आणि त्यामध्ये तुमचं जे लोकल ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं आहे. पण आपल्याला आता तो मूव्ह करायचा आहे नेक्स्ट Azureवरती. तर त्यासाठी आपल्याला इथून क्लोज करायचं आहे आणि डायरेक्टली इथं रेडी टू पब्लिश आहे. इथं डायरेक्टली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल पब्लिश म्हणून. तर या सिम्पली ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आणि आता जे आहे आपलं जे पूर्ण ॲप्लिकेशन आहे ते बिल्ड होईल पहिल्यांदा आणि नंतर ते ऑटोमॅटिकली Azureच्या जे ॲप सर्व्हिस आहे तिथं ते ऑटोमॅटिकली शेअर केलं जाईल आणि इथून ते डायरेक्टली डिप्लॉय होईल Azureवरती. आणि थोड्या वेळाने जर तुम्ही इथं बघाल तर तुम्हाला इथं पब्लिश सक्सेडेड हा जो मेसेज आहे तुम्हाला इथे दिसेल आणि सिम्पली इथे पब्लिश सक्सेडेड म्हणजे पूर्ण बिल्ड वगैरे जे तुमचं जे आहे ते Azureवरती आता डिप्लॉय झालेलं आहे. तर तुम्ही सिम्पली टेस्ट कसं करणार तर सिम्पली आता तुम्ही Azure सर्व्हिसमध्ये जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्ही होमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला
आपला जो ग्रुप आहे एजेड ग्रुप RG ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तिथे दोन ज्या सर्व्हिसेस आहेत ॲड झालेल्या दिसतील. एक प्लॅन आणि एक जे आहे ती तुमची ॲप सर्व्हिस. जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक करताय तर इथं पूर्ण जे तुमचे डिप्लॉयमेंट वगैरे आहेत ते इथं तुम्हाला ॲड झालेलं दिसेल आणि इथं तुम्ही जर सिम्पली ब्राउज केलं तर ते तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं दिसेल. म्हणजे जे ASP.NETचं जे डिफॉल्ट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं मेसेज वगैरे दिसेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे .NET ॲप्लिकेशन आहे ते Azureवरती म्हणजे सर्व्हिसवरती डिप्लॉय करू शकता.